मित्रांनो, आज आपण आलास जिल्हा परिषद मतदारसंघ आणि आलास पंचायत समिती मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांची आपण आज मुलाखत घेणार आहे. त्यांचा हा मतदारसंघ कृष्णाकाठी वसलेला आहे आणि हा पूर्णपणे पूरग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. इथं शेतकऱ्यांच्या समस्या, तरुणांचा रोजगाराचा प्रश्न, तसेच या उमेदवारांच्याकडे काय काय यासाठी उपाययोजना आहेत. तसेच हे दोघंही राजकारणामध्ये पहिल्यांदाच इलेक्शन लढवत आहेत. त्यांच्या समोरच्या समस्या काय आहेत हे आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार. पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे आमच्या पॉलिटिकल ॲस्पिरंट या युट्यूब चॅनेलवर. सर्वात प्रथम तुमची थोडक्यात आम्हाला ओळख करून द्या. नमस्कार, मी प्रशांत लक्ष्मण शापरे, आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार, कमळ या चिन्हावर उमेदवारी लढवत आहे. मी भाजपने मला उमेदवारी दिलेली आहे. तुमची ओळख करून द्या आम्हाला. मी गुरुदास शिवाजी खोचरे. मी यापूर्वी ग्रामपंचायत मोक्षवाडी ग्रामपंचायतचा उपसरपंच राहिलेला आहे. 2019चा महापूर आणि कोरोनाच्या दोन्ही ह्याच्या आपत्तीमध्ये मला काम करण्याची, सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्याच पद्धतीने मी आता ही पुढची वाटचाल करत आहे. आपण दोघेही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहात. भाजपाची विचारधारा तुम्हाला या निवडणुकीमध्ये कशी प्रेरणादायी आहे? कसं आहे, आता सध्या आपलं केंद्रात पण सत्ता आहे भाजपची, राज्यात पण सत्ता आहे आणि आपल्या ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिरोळ तालुक्यात असू दे किंवा आलास जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भाजप एवढंच मोठ्या प्रमाणात नाही आहे. पण आता प्रथमच भाजपला संधी आलेली आहे आणि प्रथमच संधी आल्यामुळे की नाही, आपण तिथला निधी जो केंद्रातला किंवा राज्यातला जो निधी असेल, जे योजना असतील, त्या सगळ्या खेचून आणायचा प्रयत्न करून ह्या भागातला आम्ही विकास करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवतो. तुम्हाला प्रेरणा काय वाटते की भाजप पक्षाकडून तुम्ही आता उमेदवार आहात? भारतीय जनता पार्टीचे व्हिजन हे सर्वसामान्य जनतेपासून तरुणांना मार्गदर्शन करणारे आहे आणि संधी सुद्धा तरुणांना चांगल्या प्रकारे या पक्षामध्ये मिळू शकते. त्यामुळं सर्व तरुण वर्गातून या पक्षाला पसंती पहिल्या क्रमांकाची आहे. प्रशांत दादा, बुगना ह्या गावाला 40 वर्षानंतर उमेदवारीची संधी मिळालेली आहे. तुम्ही या संधीचं सोनं कसं करणार आहात? आमचे आजोबा 40 वर्षाच्या आधी इलेक्शन लढवले होते. बाळासाहेब शापरे दत्त कारखान्याचे संस्थापक चेअरमन होते. परत विविध संस्था, दूध डेऱ्या, असं त्यांचं म्हणजे सामाजिक कार्यात मोठं योगदान, शिक्षण संस्था आहेत, हे सगळं त्यांच्या रूपानं होतं. आता त्यांचा वारसा म्हणजे फक्त आपल्याला त्यांच्याकडून समाजकारणाचा वारसा मिळालेला आहे. लोकांच्यात जाणे, लोकांच्या समस्या सोडवणे, लोकांच्या म्हणजे काय गरजा असतील किंवा त्यांचं काय काम असेल, पोलीस स्टेशन असेल किंवा आणि काय असेल, ह्या सगळ्या समस्या सोडवण्याचा म्हणजे आम्हाला त्यांचा वारसा मिळालेला आहे. आणि सध्या आम्हाला भाजपनं एवढी मोठी म्हणजे आमच्यावर विश्वास टाकलेला आहे, आम्हाला जबाबदारी दिलेला आहे आणि त्या विश्वासाला पात्र राहून आम्ही त्या जबाबदारीचं आणि त्या संधीचं सोनं करून पुन्हा एकदा 40-50 वर्षांनी जे आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे त्याचं नक्कीच आम्ही सोनं करून नक्कीच विश्वासाला पात्र राहून आम्ही भरपूर उतरणार आहे. खोचरे साहेब, नरसिंहवाडीला सकट पंचायत समिती इलेक्शनसाठी 18 वर्षानंतर उमेदवारी मिळालेली आहे. तुम्ही याचं संधीचं सोनं कसं करणार आहे? त्याच्यापूर्वी 18 वर्षापूर्वी जवळपास आमच्या गावाला उमेदवारी मिळाली. त्यावेळेला जसं त्या सदस्याने सुद्धा आदर्श काम केलं, त्याचाच एक भाग किंवा त्याची पुढची पायरी या अनुषंगाने वाडी हे तीर्थक्षेत्र आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी नेत्यांचे मोठ्या प्रमाणावर रेलचेल असते. त्याचा उपयोग निश्चितपणे आम्हाला या सर्व मतदारसंघाचा कायापालट करणे आणि विकास करणे याच्यासाठी चांगली मदत होऊ शकते. प्रशांत दादा, आज भाजप पक्ष हा सत्तेत आहे, तसेच लोकांची अपेक्षा तुमच्याकडून जास्त आहेत. मग तुम्ही लोकांचा विश्वास यामध्ये कसं टिकवणार आहात? बरोबर आहे तुमचं, भाजप सत्तेत आहे, लोकांच्या अपेक्षा पण जास्त आहेत, हे आम्हाला आता मतदारसंघात भेटीगाठी दरम्यान आम्हाला समजलेले आहेत. भरपूर अशा समस्या आहेत लोकांच्या आणि आमच्यावर लोकांचा पूर्ण विश्वास आहे. त्या विश्वासाला आम्ही पात्र राहून त्या लोकांचे, जनतेचे जे जे प्रश्न आहेत, आम्ही आता सध्या भरपूर प्रश्न वहीवर लिहून काढलेले आहेत. पहिल्या झटक्यातच चालू करणार, पहिल्या दिवसापासून आम्ही ते जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कामाला सुरुवात करणार आहे. कोणीच केलं नसेल असं काम आम्ही करून दाखवणार.
कोथरे साहेब, तुम्ही ग्रामपंचायतमध्ये सदस्य असताना किंवा उपसरपंच असताना केलेल्या अनुभवांचा तुम्ही पंचायत समितीमध्ये कसा उपयोग करणार आहात? मी ज्या वेळेला ग्रामपंचायतचा डेप्युटी सरपंच होतो त्यावेळेला आपल्या ह्या शतकातील दोन मोठ्या आपत्ती महापूर आणि कोरोना अशा ज्या वेळेला आल्या त्यावेळेला अतिशय बंधनं आणि जिकिरीचे दिवस असताना सुद्धा प्रशासन जर आला हाताशी धरून जर काम केलं तर लोकांना मोठ्या प्रमाणावर सेवा आपल्याला देता येते आणि प्रशासन हाताळणे ही सुद्धा एक कला आहे आणि त्याचा मला चांगला अनुभव असल्यामुळं मला या सगळ्याचा उपयोग पंचायत समितीमध्ये काम करताना होईल. सत्तेपेक्षा सेवा महत्वाची हे तुम्ही कसं दाखवून द्याल? आता आपल्याकडं राज्य सरकार व केंद्र सरकार मार्फत गरीब जनतेसाठी किंवा सामान्य शेतकऱ्यासाठी ह्या अनेक योजना ह्या राबवल्या जातात. बऱ्यापैकी योजना ह्या काही अडथळ्यांच्यामुळे किंवा किरकोळ गोष्टीमुळे या जनतेपर्यंत येत नाहीत. पण सेवा भाव जो भारतीय जनता पार्टीनं जनामनात रुजलेला आहे, कार्यकर्त्याच्या अंगात भिनलेला आहे, त्याच्यामुळं ती सेवा ती जे काही असे योजना ज्या सुरू केलेल्या आहेत सरकारनं, उदाहरणार्थ आयुष्यमान भारत वगैरे ज्या सुरू केलेल्या आहेत, ही जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत आपण या माध्यमातून पोहोचवू शकतो. प्रशांतदा, केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असताना ग्रामीण युवकासाठी कोणत्या संधी तुम्ही उपलब्ध करून देणार आहात? तर सध्या ग्रामीण भागातील युवकांना आम्ही जवळून बघितलेला आहे. म्हणजे कसं आहे, युवकांचा मोठा वर्ग माझ्याबरोबर आहे. आत्ताच नाही तर पहिल्यापासून माझ्याबरोबर आहे. आता आमच्या भागात सध्या तरुणांसाठी व्यायामशाळे नाही आहेत, परत क्रीडांगण नाही आहे. म्हणजे कुठल्याच गावात असं क्रीडांगणाची सोय नाही आहे. परत अभ्यासिका पण. अभ्यासिका युपीएससी एमपीएससी परीक्षेसाठी अभ्यासिकेचे हॉल नाही आहेत. परत तरुण वर्ग सध्या जास्त मोबाईल किंवा हे आपलं व्यसन ह्या नादाला लागलेला आहे. त्यामुळे एक व्यायामशाळा किंवा क्रीडांगण जर उपलब्ध करून दिलं त्यांना, तर त्या मोबाईल आणि व्यसनाच्या नादी न लागता तरुण वर्गात एकदम मोठी क्रांती होऊन किंवा तरुण वर्ग सशक्त होईल आणि निरोगी राहील. आणि त्यामुळं त्या व्यायामाच्या दृष्टीतनं किंवा खेळाच्या दृष्टीतनं वेगवेगळ्या मोठ्या संधी त्यांना उपलब्ध होतील आणि त्या संधी उपलब्ध आम्ही करून देऊ. कोचरे साहेब, राजकारणात युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी भाजपची काय भूमिका असते? या प्रश्नाचं उत्तर आमच्या दोघांच्या उमेदवारीमध्येच आहे. भारतीय जनता पार्टीनं सगळ्यात तरुण उमेदवारांना जी संधी आजपर्यंत करून दिली असेल ती भारतीय जनता पार्टीनं दिलेली आहे. कारण युवकांच्या मध्ये जे स्पिरिट आहे ती ओळखण्याची क्षमता फक्त भारतीय जनता पार्टीत आहे. प्रशांतदा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा योजनेचा लाभ तुमच्या भागातील शेतकऱ्यांना कितपत मिळालेला आहे? तर सध्या तसं बघायला गेलं तर 100% लोकांना लाभ मिळालेला आहे. तरी पण त्यातनं काही एखादा टक्का 2% वर्ग राहिला असेल तर त्यासाठी आम्ही मोठा कॅम्प घेऊ. त्यातल्या काय त्रुटी असतील, काय ऑनलाईनला काय असतील तर ते दूर करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. प्रशांतदा, तुमच्या मतदारसंघातील मोठी सर्वात समस्या कोणती आहे आता? आता सध्या महापुराची मोठी समस्या आहे. 2005ला ज्यावेळी महापूर आला त्यावेळी कुणाला वाटलं नव्हतं की एकदम असं पाणी येईल किंवा इथं आमच्या घरापर्यंत पाणी येईल, असं कुणाला वाटलं नव्हतं. आणि तो महापूर आम्ही अनुभवलाय. म्हणजे त्या महापुरात आम्ही आमची जनावरे असतील, लोकांची जनावरे असतील, त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न असेल किंवा जेवणाचा प्रश्न असेल, ती सगळी सोय आम्ही आमचे एक लालबहादूर कवटेकलोंदा एक हायस्कूल आहे, आमचे बाळासाहेब शापुरे म्हणून आमच्या हायस्कूल आहे, त्या हायस्कूलवर या भागातल्या सर्व लोकांना नेण्याचं, म्हणजे पाण्यातून काढून त्या लोकांना नावेच्या दृष्टीने असू दे किंवा दोरी बांधून रस्सी बांधून असेल किंवा गावठी तरापा करून त्या दृष्टीनं, म्हणजे त्यावेळी महापूर म्हणजे काय हे कोणालाच काय माहित नव्हतं. हे पहिल्यांदाच अनुभवाला मिळालं. तर त्यामुळं लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानंतर लोक घाबरत झालते. आणि पावसाचा तडाखा पण एवढा मोठा होता की सकाळी काय कळायचं बंद झालं लोकांना. त्यामुळे सगळ्या लोकांना आम्ही स्थलांतर करून एका जागी ठेवून तिथं त्यांच्या जेवणाची व्यवस्था, जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था ही सर्व आम्ही केलेले होते. त्याच्यानंतर 19ला पण अनुभवला आम्ही, स्वतः जवळून अनुभवल्यामुळं आम्हाला आता वाटतंय की आता महापूर आलं की आम्ही या लोकांना उचलायचं आणि तिथं न्यायचं आणि तिथं मग इकडं माग तिकडं माग किंवा शाळेत व्यवस्था कर किंवा आणि कोणाच्या घरात व्यवस्था कर किंवा स्वतः त्यातनं अन्न शिजव, हे न करता एक कायमस्वरूपी त्याला ठोस असा चारा छावणी असेल किंवा जनावरांसाठी शेड असेल किंवा आपल्यासाठी म्हणजे लोकांसाठी राहायला निवारा शेड असेल किंवा तिथे अन्नदान म्हणजे अन्न सेवा असेल, हे कायमस्वरूपी तिथं कवटेकलोंद माळभागावर पाणी येत नाही तिथं.
आपल्या आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये पाणी येत आहे. ते कवठेकुलन माळभाग आपल्याला सेफ आहे. त्या दृष्टीनं आम्ही तिथं कायमस्वरूपी काहीतरी योजना केंद्रातनी किंवा राज्यातनं आणून हे कायमस्वरूपी लोकांच्या पर्यंत ती योजना पोचावी आणि महापुरातनं या महापुराच्या विळख्यातनं निदान एक 8 दिवस, 15 दिवस, 20 दिवस त्यांचा उदरनिर्वाह व्हावा या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतो. कोथरे साहेब, नरसिंहवाडीत ही पुराचा फटका जोरात बसतो. 2019ला तुम्ही उपसरपंच होता, त्यावेळेचा तुमचा अनुभव काय आहे? 2019ला ही सर्वात मोठी शतकातली आपत्ती आली आणि महापुराचं पाणी हे पूर्ण गावाला 100% वेढा बसला. इथं नृसिंहवाडीमध्ये जशी शेती पाण्याखाली जाते तसे व्यापारी आणि उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहे. त्या सगळ्याला जवळपास 100% फटका या ठिकाणी बसला. त्यावेळेला एक चांगली गोष्ट म्हणजे राज्यात आपलं सरकार भारतीय जनता पार्टी आणि युतीचं होतं. त्यावेळेला चंद्रकांतदादा पालकमंत्री असल्यामुळं त्यांनी मोठ्या प्रमाणावर जवळपास NDRFचे सगळे निकष अगदी हे करून मोठ्या प्रमाणावर मदत व्यापारी असतील, दुकानदार असतील, शेतकरी असतील. शेतकऱ्यांना तर असं झालं की कुठंच पाणी जायचं राहिलं नव्हतं. तर त्यावेळेला अगदी 100% शेती ड्रोन सर्वे करून तुम्ही शेतकऱ्याला तात्काळ मदत द्या, अशा प्रकारच्या सूचना या चंद्रकांतदादांनी त्यावेळेला दिल्या. मुख्यमंत्र्यांनी त्याला दुजोरा दिला. त्याचबरोबर जनावरांच्या जिथं चाऱ्याची सोय होत नाही अशा ठिकाणी ज्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना त्यांनी बोलवून तिथलं जिथं व्यवस्था होते त्या ठिकाणी निवारा शेड आणि चाऱ्याची ही तात्काळ व्यवस्था त्यांनी करून दिली. खूप मोठ्या प्रमाणावर त्यामुळं जीवितहानी किंवा पशुहानी त्यावेळेला झालेली नाही. त्यावेळेला पशु जर हानी झाली असेल त्यावेळेला सुद्धा चांगल्या प्रकारची मदत ही भारतीय जनता पार्टी सरकारनं करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पूर नियंत्रणासाठी राज्य व केंद्र सरकारचं समन्वय साधून तुम्ही ह्यासाठी परमनंट सोल्युशन काय काढू शकता? निश्चितपणानं या मोठ्या गंभीर प्रश्नाच्या याच्यावर आमच्या वरिष्ठ पातळीवर नेत्यांनी खूप विचारविनिमय केल्या असल्या कारणानं आमच्यापर्यंत ज्या सूचना आल्या त्यामध्ये आपल्या जिथं ह्याचा अलमट्टी डॅम आणि कोयना या दोन ज्या पाणीसाठी ज्या मोठ्या प्रमाणावर आहेत आणि अतिवृष्टी ज्या वेळेला होते त्यावेळेला दोन्ही धरणांच्या परीक्षा पाणलोट क्षेत्रातल्या वरिष्ठ लेवलचा आयुक्तच्या वरचा सेक्रेटरी लेवलचा अधिकारी नेमून त्यामध्ये समन्वय साधण्याचा पूर्ण प्रयत्न करून पूर कसं नियंत्रणात आणता येईल त्यासाठी पाण्याचं नियोजन हे अतिशय काटेकोरपणे करण्याचा हे विचार या भारतीय जनता पार्टीकडे आहे. प्रसन्नदा, तरुण शेतकरी हा शेती सोडत आहे, त्याला टिकवण्यासाठी तुम्ही काय सांगाल? बरोबर आहे. थोड्या प्रमाणात तरुण शेतकरी आता सध्या शेती सोडत आहे. कारण शेती ही टिकली पाहिजे, शेतकरी टिकला पाहिजे तरच बाकीचे सगळं म्हणजे टिकेल किंवा त्यासाठी की नाही आता केंद्र सरकारच्या असतील, राज्य सरकारच्या असतील विविध योजना ज्या योजना आहेत, भरपूर योजना आहेत. पण ते प्रत्येकालाच माहिती आहेत किंवा प्रत्येकाच्या पर्यंत पोहोचतात असं काय नाही. योजना तर भरपूर आहेत. त्यासाठी कुक्कुटपालन असतील किंवा आणि पशुपालन असतील किंवा शेतीला पूरक असं जे जे व्यवसाय आहेत ते व्यवसाय किंवा यांत्रिकीकरणासाठी जे अनुदान असतील किंवा यंत्रसामुग्री घेण्यासाठी जे सबसिडी असतील त्या सगळ्यांसाठी एखादा आमच्या भागात, कारण आमचा पूर्णतः 80% शेतीचा भाग आहे आणि जे भाजीपाला असेल किंवा ऊस दर असेल किंवा आणि अन्य काही असतील त्यासाठी एक मोठा एखादा कॅम्प घेऊन त्या मोठे शेतीतले जे शास्त्रज्ञ असतील किंवा शेतीतले जे तज्ज्ञ असतील त्यांना बोलवून त्यासाठी काय काय करता येईल किंवा त्यासाठी ते कोणती योजना आणता येईल किंवा त्या शेतीसाठी काय राबवता येईल याचा एक मोठा एखादा कॅम्प घेऊन त्यांना जनजागृती करून तरुणांना ह्याच्यात खेचलं पाहिजे आणि शेती टिकायला पाहिजे, शेतकरी टिकला पाहिजे तरच देश वाचेल, हे आमचं धोरण आहे. कोथरे साहेब, तरुण मित्रासाठी एक व्यवसाय चालू करण्यासाठी सरकारतर्फे किंवा तुमच्या मार्फत काय योजना राबवणार आहात? आता योजना पहिल्यापासूनच राज्य सरकारच्या ह्या अस्तित्वात आहेत. त्याची सेवा किंवा त्याची माहिती ही आपल्याला युवकांच्या पर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. उदाहरणार्थ मुद्रा योजना आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे,
पीएम किसा पीएम CMEGP, केअर आहे, एजीपी CMEGP. आहे, सीएम एजीपी आहे. याच्यामुळे बँकांच्या बरोबर कोलॅबरेशन मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. तसंच विश्वकर्मा योजना आहे ज्याच्यामध्ये काही कंपन्यांचे CSR फंड वापरून हे तरुणांना प्रशिक्षण पण दिलं जाते आणि हाताला काम पण दिलं जाते. अशाच योजनांचा फक्त आपण समन्वय साधायचा आहे आणि त्या मोठ्या अशा कंपन्यांना किंवा ह्यांना NGOना आपण ह्याच्या तरुणांच्या संपर्कात घेऊन येऊ शकतो. प्रशांत दादा, तुम्ही जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून गेलात, तर तुमचं कामाचं प्राधान्य काय असणार आहे? आता मगाशीच आम्ही बोललो आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही वेगवेगळे कॅम्प घेऊन तरुण वर्गाला शेती पूरक योजना किंवा ह्याचा हे अभ्यास काय असेल ते परत क्रीडांगण व्यायामशाळा तरुण वर्गासाठी अनेक महिलांसाठी असं करणार की आता सध्या मायक्रो फायनान्सचं जाळं जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. त्या मायक्रो फायनान्समुळे महिला व्याजात गुरफटत आहेत. व्याजात तर त्यांचं भरमसाठ खाजगी व्याजाचं प्रमाण भरमसाठ आहे. त्यामुळं अडीअडचण किंवा कुठल्या उद्योगासाठी महिला कर्ज उचलतात. पण ते कर्ज फेडण्याचं जे त्यांचं उत्पन्न असेल किंवा त्यांचा ते नफा असेल ते त्या कर्जाच्या व्याजातच जात आहे. त्यामुळं आमचा एक उद्देश आहे की बचत गटाच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँका किंवा आणि कुठल्या बँका असतील तर त्यांना शासनाकडून किंवा त्यांना फंड उपलब्ध करून एक ठोस असा रोजगार निर्मिती करून किंवा त्या महिलांना आपलं व्यवसायात त्यांना प्रोत्साहन देऊन असं ठोस असं महिलांना सक्षमीकरण करण्याचा उद्देश आम्ही घेणार आहे. खोचरे साहेब, नरसिंहवाडी हे दत्त महाराजांचे पवित्र स्थान आहे, पण पर्यटनाच्या दृष्टीने अजून इथं कोणत्या सुविधा अपूर्ण आहेत आणि त्या तुम्ही पूर्ण करणार आहात? त्या निश्चितच या तीर्थक्षेत्र आणि पर्यटन असा दोन्ही भाग हा नृसिंहवाडीला धरून येतो आणि मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी येतात. त्यामुळं पार्किंगची समस्या ह्या ठिकाणी मोठी आहे. सणासमारंभाच्या दिवशी किंवा एरवी सुद्धा मोठ्या प्रमाणावर पार्किंगची अडचण येत्या. त्या पार्किंगचा प्रश्न हा आम्हाला तात्काळ पहिल्यांदा आम्हाला प्रायोरिटीनं घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतर त्याचबरोबर जे पाणी प्रदूषण ज्या ठिकाणी होतंय त्याचं चांगल्या प्रकारचा निचरा करून पाणी प्रदूषण हे टाळता कसं येईल किंवा पाणी प्रदूषणावर निश्चित चांगला उपाय या ठिकाणी आम्हाला करण्याचा. खोचरे साहेब, दरवर्षी हजारो भाविक आपल्या नरसिंहवाडीमध्ये येतात, मग घनकचऱ्याची सुविधा तुम्ही कसं करता? मग त्यांची विल्हेवाट कशी लावता? स्वच्छतेच्या दृष्टीनं जर दोन विचार केले तर घनकचरा आणि दूषित पाणी असे दोन प्रश्न या ठिकाणी येतात. तर घनकचऱ्याचं काय करतोय आपण ग्रामपंचायतीकडून आपण त्याचं वर्गीकरण केलं जाते. ओला कचरा आणि सुका कचरा या प्रकारचा. मग त्यामध्ये सुक्यामध्ये जे प्लास्टिक वगैरे जे येते त्याचं डिस्पोजेबल प्लांट हा आपण करून ते ट्राय करून रियूज कसं होईल याच्यावर आपण अभ्यास करतोय आणि त्याच्या संदर्भात निश्चितपणे एक ठोस उपाययोजना ती केली जाईल. ओला कचरा आहे त्याचं खत करून आपण गांडूळ आणि हे करून चांगल्या प्रकारचे पॅकेजिंग करून आपण ते वितरण करणार, शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करणार. आणि पाणी शुद्धीकरणाच्या बाबतीत जर विचार केला तर त्याचा STP प्लांट किंवा नवीन तंत्रज्ञान जे काही खर्चानं परवडेल आम्हाला अशा पद्धतीची एक योजना किंवा त्याच्यावर आपण अभ्यास NGO मार्फत करत होतो. खोचरे साहेब, डिजिटल शिक्षण हे ग्रामीण भागामध्ये कसं पोहोचवणार आहात तुम्ही? तुमचा अनुभव ग्रामपंचायतीमधला काय आहे यासोबत? आता जशा जशा शिक्षणाच्या नवीन पद्धती आल्या तर इथे काय झालंय की एका वेळी शिक्षक शिकवतोय आणि विद्यार्थी शिकतात. तसंच ज्या वेळेला विद्यार्थी अवस्थेतील विद्यार्थी हा बघतोय, डोळ्याने बघतोय, कानानं ऐकतोय आणि हाताने लिहितोय अशी ज्या वेळेला एकाग्रता येते त्या वेळेला त्याची बौद्धिक बुद्ध्यांक हा वाढत असतो किंवा एकाग्रता होते. मुलांच्या सध्या बघितलं तर मोबाईल आणि डिजिटल ज्ञानाची उत्साह जास्त आहे. त्याच माध्यमातून काय केलं जाईल आपल्याला ह्या डिजिटल स्क्रीन ह्या अंगणवाडी आणि शाळामध्ये असतील आणि तो सोयीस्कररित्या हाताळला कसा जाऊ शकतोय किंवा हाताळण्याची लहानपणापासूनच जर सवय मुलांना करून दिली तर निश्चितपणानं आपण एक पाऊल पुढे शिक्षणाच्या माध्यमातून जाऊ शकतो. प्रशांत दादा, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून गेला, तर तुम्ही मतदारांशी किंवा सामान्य माणसांशी थेट संपर्क साधण्यासाठी काय उपाययोजना करणार आहात? आता सध्या बघायला गेलं तर आमच्या जो मतदारसंघ आहे तो माझा थेट संपर्कच आहे. आता आणि आहे त्या का? थेट संपर्कामुळेच मला म्हणजे या राजकारणात म्हणजे ढकललं गेलं किंवा उभा केलं गेलं. मी उभारणार नव्हतो. लोकांचा आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसादामुळे
मी ह्या राजकारणात आलोय. आता सध्या रात्री 12 वाजता जरी कोण मला कॉल केलं तर त्याच्या समस्या सोडवण्यासाठी मी तिथं हजर राहतो. कधी कधी घरातले मला दंगा करतात की बाबा एवढ्या रात्री कुठं चाललायस, काय चाललायस, आता तू कुठं काय होणार आहेस असं. पण ते जनतेशी एक नाळ असल्यामुळे किंवा मी या समस्यातून गेल्यामुळे आणि मी नसलो तर त्यांना काय तर वाटेल किंवा त्यांनी मला कुठल्या तर अपेक्षेनं मला फोन केल्यात किंवा माझ्याकडे आल्यात, त्यामुळे त्यांची अपेक्षा दूर करणं हे माझं काम आहे. आता सध्या मी एक माझं ऑफिस असं काय नाही, म्हणजे आहे मोबाईलवर संपर्क किंवा माझे भरपूर असे प्रत्येक गावात तरुण वर्ग मंडळी, मित्र, पाहुणे हे हे सर्व असल्यामुळं कुणाचं काय काम असलं तर मला फोन 100% होतंय. त्या पण तसं पण ते पण चालू ठेवणारच. त्यापेक्षा एक संपर्क कार्यालय एक मध्यवर्ती भागात ठेवून एक दोन मुलं कामाला ठेवून त्यांचे सगळे समस्या जाणून घेऊन किंवा त्यांचं कुठलं कोणाचं आहे बघा, तर प्रत्येकाचं काय लई मोठी कामं नसतात आणि ही कामं सोडवण्यात आपण काय वरच्या लेवलला जायला लागतंय असं काय नाही आहे. ती कामं किंवा ती समस्या ही सोडवण्याचा 100% प्रयत्न म्हणजे एक दोन दिवसातच त्याचं त्या उत्तराचं निरसन केलं जाईल आणि एक संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून ते सोडवलं जाईल. तर साहेब, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपेक्षा त्यांचं शाश्वत उत्पन्न कसं वाढवलं जाईल यासाठी तुमचा प्रयत्न काय असणार आहे? हा चांगला आणि ग्रामीण भागाशी निगडीत हा प्रश्न आहे. काय होतंय, एका ह्याच्यात नापिकीमुळं किंवा पूर याच्यामुळं आमच्या भागातला शेतकरी हा पिळला जातोय. यासाठी आपल्या राज्य सरकारमार्फत फळबाग लागवड योजना आहेत. त्याचबरोबर कुक्कुटपालन आहे आणि ह्याच्या गायी किंवा गुरे संगोपनासाठी सुद्धा चांगल्या प्रकारचे शेळीसाठी अनुदान आहे. शेतीसाठी सुद्धा स्पेशल अनुदान आहे आणि या आणि अशा प्रकारच्या शेती करण्यासाठी ड्रीप हे आपण चांगल्या प्रकारे अनुदान देतोय. राज्य सरकार ड्रीप साठी अनुदान देते आणि यांत्रिकीकरणासाठी अगदी हार्वेस्टर मशीन पर्यंत हे राज्य सरकारनं ट्रॅक्टर, ट्रॉली या सगळ्यासाठी अवजारांच्यासाठी हे राज्य सरकार अनुदान देते. स्प्रे पंप असतील किंवा बारीक ह्याच्या अनेक साधनांच्या मार्फत हे सेवा पुरवल्या जातात किंवा योजना आहेत. ह्या फक्त योजना ज्या सरकार राबवते त्या या सामान्य शेतकऱ्यापर्यंत, गरजू लोकांच्यापर्यंत पोहोचवणे हा उद्देश आमचा असणार आहे. त्याची साठेमारी होऊ नये किंवा त्याच्यावर काही लोकांचाच शिफारशीनं हक्क सांगितला जातोय, तो आम्ही पहिल्यांदा बंद करणार. सर्वसामान्याची निकष लावून सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत ह्या योजना आम्ही पोहोचवणार. प्रशांत, ग्रामीण युवक राजकारणापासून लांब जात आहे, त्यांना राजकारणाची प्रेरणा तुम्ही कशी देणार आहात? याचं उदाहरण मी स्वतःच आहे, कारण मीच पहिला राजकारण म्हटलं की राजकारण नको, त्यात काय पडायचं नाही, त्यात काय सुख नाही, हे काय चाललंय, कोण आज इथं आहे तिथं आहे, हे म्हणजे राजकारण म्हणजे गलिच्छ असं आम्ही समजत होतो. पण स्वतः त्यात पडून ते सगळं दूर केल्याशिवाय म्हणतात किंवा स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, या पद्धतीचं जे आहे ते स्वतः त्यात उतरल्याशिवाय ते काय म्हणजे राजकारण कळणार नाही. आणि कसं आहे, राजकारणाचा आता बाजार किंवा मक्तेदारी झालेली आहे, हे मोडून काढायला पाहिजे. राजकारण हे गलिच्छ नसून त्या राजकारणात उतरून जे वरून फंड येतील किंवा जे सुखसोयी किंवा जे आपल्या योजना येतील त्याचा सर्वसामान्य माणसापर्यंत त्याचा थेट एक खिडकी योजना असेल किंवा त्याचा थेट लाभ त्या सर्वसामान्य माणसाला जर झाला आणि ते करण्यासाठी आज तरुण वर्गच पाहिजे आहे. जुनी म्हणजे एकदम जुनी मक्तेदारी हे ते म्हणजे त्यात पोवलेली किंवा राजकारण म्हणजे सत्ताकारण आणि पैशाचं एक केंद्रबिंदू मानतात, ते नसून ते म्हणजे त्याला दुय्यम स्थान देऊन ह्या ज्या योजना लोकांपर्यंत ऑटोमॅटिक पोहोचवला तर ऑटोमॅटिक तरुण वर्गाकडे लोकांचा पण कल जाईल आणि लोक स्वतः म्हणतील की जसं आम्हाला प्रवृत्त करून उभा केल्यात तसं लोक तरुण वर्गाला प्रवृत्त करून उभा करतील. हे याचं एक मॉडेल मी बनणार आहे, हे पण तुम्हाला सांगतो. प्रशांत दादा, जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुमची वेगळी ओळख अशी काय असणार आहे? कसं आहे, आम्ही आता राजकारणात पडायच्या आधी म्हणजे गावात प्रथमतः एकी केलेली होती आणि गाव आमचं हिवरे बाजार आम्हाला ऐकून माहित होतं की असं एक गाव आहे आणि त्या गावात सर्व सुखसोयी आहेत आणि त्या गावात म्हणजे असं एक मॉडेल म्हणून आहे. ते गावात त्या पद्धतीनं आम्ही गाव करणार होतो. आम्ही त्या पद्धतीनं आम्ही गावाचा एक विकास मॉडेल आणण्यासाठी गावाचे 80% गावांना आम्ही एकी करून आम्ही ते गावाचं हे करणार होतं.
पण ऍक्सिडेंटली आम्हाला गावापेक्षा मतदारसंघाचीच आम्हाला संधी मिळाली. आणि त्या मतदारसंघात आता आता आम्ही असं तुम्ही आता 5 वर्षाची आम्हाला संधी आहे. 5 वर्षात त्या मतदारसंघात बाहेरून जे आता वाडीला नरसिंहवाडीला तीर्थक्षेत्राला किंवा दत्त दर्शनाला दत्त महाराजांच्या पावनभूमीत जे लोक येतात, दत्त महाराजांचा जो आशीर्वाद आमच्या या सगळ्या पंढरीला आहे, तो आशीर्वाद पूर्वीपासून आहे. मग त्याचं त्या आशीर्वादाचं रूपांतर किंवा ते योजनांचं काही रूपांतर अशा पद्धतीनं करेन की अखंड भारतामध्ये म्हणतो मी, महाराष्ट्र तर सोडा, अखंड भारतामध्ये आलाच जिल्हा परिषद मतदारसंघ बघायला लोक इथं यायला पाहिजेत. ह्या पद्धतीनं मी आलाच मतदारसंघ करण्याचा 100% प्रयत्न करणार. वजरे साहेब, तुम्ही पंचायत समितीवर निवडून आल्यानंतर पहिल्या 6 महिन्यामध्ये अशा कोणत्या 3 कामांना प्राधान्य देणार आहात? आम्ही निश्चितपणानं ज्या राज्य सरकारच्या चांगल्या योजना आहेत त्या काही आपले एम्प्लॉई किंवा आपले प्रतिनिधी नेमून त्या योजनांचे डिजिटल पोस्टर्स आणि व्यक्तिशः शेतकऱ्याला असेल, तरुणांना असेल, त्याचे कॅम्प किंवा शेतीवरच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याचा हा आमचा 3 महिन्यातला उपक्रम असेल. त्याचबरोबर ती लोक त्या ठिकाणची मागणी जी आहे लोकांच्या किंवा युवकांची जी मागणी आहे त्याच्यावर एक वर्क काम करण्यासाठी जो काही आपला पाथ असेल किंवा एक प्राधान्यक्रम असेल त्याचा एक टाटा ते तयार करते. वजरे साहेब, मतदारांनी तुम्हालाच का मतदान केलं पाहिजे? तुम्ही इतरांपेक्षा वेगळे कसं आहात? निश्चितच पक्षानं जी मला तरुण म्हणून जी उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं मला अजून खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि तालुक्याच्या राजकारणात आम्ही पदार्पण करत असताना निश्चितपणानं स्वतःच्या मनाला नाही तर आम्ही स्वतःलाच समजून घेतले की पहिल्यांदा विरोधक हा आमचा कोणी नसणार आहे किंवा आम्ही कोणाच्या विरोधात नसणार म्हणजे आहे. सकारात्मक सकारात्मक राजकारण राजकारणामध्ये आमचा पावित्र्य असल्या कारण आलेल्या माणसाला बरोबर घेऊन काम करायचं आणि पुढच्या आलेल्या माणसाची समस्या सोडवणे आणि त्याच्यापर्यंत पोचणं हा मूळ एक उद्देश. आणि आपल्या मध्ये जे काही पोटेन्शियल आहे ते 100% आपल्या पक्ष आणि नागरिकांच्यासाठी जर द्यायचं ठरवलं तर हे मोठं योगदान या ठिकाणी निरपेक्ष भावनेनं केलेल्याचं आनंद सुद्धा आपल्याला या कामाच्या माध्यमातून पद मिळालं म्हणून असं नाही, पण ते पद जर मनाला आवडीचं क्षेत्र, राजकारण हे जर आवडीचं क्षेत्र सवडीचं न बनवता आवडीचं क्षेत्र जर बनवलं तर निश्चितपणानं यात काम करण्यासारखं भरपूर आहे. प्रशांतदा, तुमचंही तसंच आहे. तुम्हालाही मतदारांनी का निवडलं पाहिजे? असं तुमच्यात काय वेगळेपण आहे की ती दुसऱ्यात नाहीये? आता मतदारच सांगतात की आम्हाला तेच तेच नको आहे. परत दुसरं गोष्ट म्हणजे लोकांना कसं आहे, अवेलेबल राहणारा, ना फोनवर सांगणारा किंवा बघतो करतो इथं जा तिथं जा असं नाही, स्वतः तिथं राहणारा अवेलेबल असं लोकांना पाहिजे. म्हणजे पुढं येऊन काम करणारा किंवा त्यांच्या समस्या सोडवणारा माणूस लोकांना पाहिजे. ना आम्हाला पूर्वीपासूनच ना सत्तेची भूक आहे ना पैशाची भूक आहे, आम्हाला एक समाजकारणाची भूक आहे. ते आमच्या रक्तातच आहे पूर्वीपासून. आणि ते आम्हाला म्हणजे असं काय ते देवाची देणगीच आहे, दत्त महाराजांची कृपाच आहे म्हणून समजा की ह्यो ह्या पक्षाचा, ह्यो या जातीचा किंवा तो कुठला, हे कधीच न बघता तो माझ्याकडे आलाय काम घेऊन, त्याचं काम झालं पाहिजे हेच मी म्हणजे पूर्वीपासून मला त्या कामाची आवड असल्यामुळं जनतेनं आता मला निवडून द्यायचं ठरवलेलं आहे. आणि जनतेच्याच मनात मी आहे की बाबा हा माणूस तिथं गेला तर आम्ही त्या 24 तास त्याचं कधी पण हक्कानं दरवाजा वाजवलो की ते दरवाजा उघडणार, की सांगणार नाहीत की साहेब झोपलेत, साहेब इथं आहेत, साहेबांना नंतर भेटा, साहेब इथं गेल्यात, हे कधीच म्हणणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट पोलीस स्टेशनच्या माध्यमातून असू देत किंवा महसूलच्या माध्यमातून म्हणजे तहसीलदार कार्यालय असेल किंवा कलेक्टर ऑफिस असेल किंवा मंत्रालयापर्यंत असू देत, सगळ्यांशी निगडीत सगळ्या अधिकाऱ्यांना धरून मी सर्व कामं आतापर्यंत केलेली आहेत. आणि कोणाचं एक पण काम मी केलो नाही असं म्हणजे कोण माझ्याकडे आलाय आणि तो नाराज होऊन गेलाय कधी असं झालं नाही. त्यामुळं लोकांनी ठरवलंय की हाच पाहिजे त्या कामासाठी, त्याच्याशिवाय दुसरा कोण काम करू शकणार नाही. कारण इतकी वर्ष बघितल्यात लोक आता, त्यामुळे लोकांना नवीन काय तर पाहिजे आणि आमच्यासारखंच नेतृत्व लोकांना पाहिजे, त्यासाठी आम्ही आलेलो आहे. प्रशांतदा, 5 वर्षांनी आम्ही तुम्हाला भेटल्यानंतर किंवा लोकांनी तुम्हाला कोणत्या कामासाठी लक्षात ठेवलं पाहिजे? आता सध्या आमचं जे आता मतदारसंघ आहे
किंवा तालुका आहे म्हणून समजा आमच्या तालुक्यात शक्यता या मतदारसंघातच किंवा नरसिंहवाडी धरून इकडं नदीकाठी वसलेलं गाव आहे आमचं. कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांचा संगम येत आहे आणि कृष्णेचं पाणी आणि पंचगंगेचं पाणी हे असं कर्नाटक मार्गे आलमट्टीला जात आहे. एक आलमट्टी एक धरण आहे, त्याच्यानंतर हिप्परगी एक डॅम आहे, त्याच्यानंतर मांजरीचा भला मोठा पूल आणि भला मोठा भराव आहे. त्यामुळं आमच्यात थोडं जरी पाऊस आलं किंवा पावसाचं प्रमाण जरी वाढलं तरी कायमस्वरूपी आम्हाला पुराची आता हे जाणवल्या. आधी एवढा महापूर किंवा पूर आम्हाला कोणाला माहित नव्हता. 2005ला अचानक आला, त्याच्यानंतर 19ला आला, त्याच्यानंतर सारखंच भीती या लोकांच्या मध्ये पुराची आहे. पूर पाणी इथं आलंय तिथं आलंय, आज जायला पाहिजे, आज गाव सोडायला पाहिजे, ही जी भीती आहे आणि आम्ही ती भीती अनुभवलेली आहे. कधी कधी आम्ही जनावरं आता हसूर सारख्या ठिकाणी, शिर्टीसारख्या ठिकाणी जनावरं गच्चीवर बांधलेले होते आणि शेवटी शेवटी लोकांनी जनावरांचे दावं तोडून म्हणजे ते बांधून तिथं बुडून न मारता त्यांचे दावं तोडून ते कुठं जात्यात जाऊ देत पवत, निदान ते जिवंत तर राहतील. हे एवढा मोठा म्हणजे त्याग लोकांनी केलेला आहे. कारण एक आमच्या इथं जनावर म्हणजे जनावर नाही, आमच्या इथं जनावर म्हणजे एक घरचा सदस्य आहे ते. आणि त्या सदस्याला असं सोडून देणं म्हणजे लोक छातीवर म्हणजे काळजावर मोठा दगड ठेवून हे पुराच्या वेळी सगळे निर्णय घेत असतात. तेव्हा पूर कुठं तर कायमस्वरूपी थांबला पाहिजे ना. काही त्या तेवढ्याच कालावधीत 1 महिना 4 महिने त्याला ज्या उपाययोजना करून आम्हाला चालणार नाही. कायमस्वरूपी त्याचं काय तर बंदोबस्त निघाला पाहिजे. हे आलमट्टी डॅम असेल, हिप्परगी डॅम असेल, मांजरी पूल असेल किंवा केंद्रात ते कोयनेचं पाणी असेल किंवा राधानगरीचं पाणी असेल, ह्यात कुठं तर समन्वय साधून किंवा ह्यात कुठला तर ठोस उपाययोजना किंवा चांगले मार्गदर्शक अभ्यासक किंवा आमच्या इथले आता न शिकलेले वडीलधारी माणसं आहेत, ते वर ढग बघून सांगतील की आज पाऊस येणार आहे किंवा आज इथं पाणी आलंय इथं येईल. म्हणजे एवढा त्यांना पण अभ्यास आहे. नुसता शास्त्र नाही तर खालच्या लेवलला, ग्राउंड लेवलला लोकांचा अभ्यास करून किंवा त्यांचा ह्या दोघांचा समन्वय साधून कायमस्वरूपी पूर म्हणजे महापुरावर कायमस्वरूपी उपाययोजना होईल. त्याच वेळी मला पण म्हणजे बरं वाटेल की मी हे बाबा कायमस्वरूपी हे मोठं काम केलंय आणि त्या पद्धतीने लोकांच्या मध्ये माझी एक ओळख निर्माण होईल. या पद्धतीने मी काम करायची माझी इच्छा आहे. असे बरेचसे आहेत, पण हे तर पहिली इच्छा आपली असं आहे. कोचरे साहेब, तुम्हाला ही 5 वर्षानंतर लोकांनी कशी ओळख ठेवतील, असं तुम्ही कोणतं काम करणार आहात? या ठिकाणी नरसिंहवाडीमध्ये जो मोठ्या प्रमाणावर तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून जी ओघ लोकांचा वाढत आहे, श्रद्धामुळे लोक वाढत आहे. त्यामुळं निर्माण होणारे जे 2 प्रश्न आहेत, घनकचरा आणि सांडपाणी, यावर निश्चितपणानं ठोस उपाययोजना व त्याचं डिस्पोजन आणि परत रियूज अशा दोन्ही स्तरावर सांडपाणी आणि घनकचरा या दोन्ही प्रकारच्या मूलभूत प्रश्नांच्यावर समाधानकारक उत्तर शोधणे आणि त्याचं प्लान हा मॉडेल प्लान पायलट प्रोजेक्ट या ठिकाणी करता येईल अशा पद्धतीचं एक व्हिजन हे आपण या पूर्ण 5 वर्षामध्ये पूर्ण करायचं आणि त्याच माध्यमातून आपल्या ज्या काही शासकीय इमारती वगैरे असतील त्याच्यावर सोलर प्लांट हे 100% बसवले कसे जातील, त्याचा लाभ कसा हा ह्याच्यात आपल्याला ग्रामपंचायत किंवा सरकारी उपकेंद्र किंवा सरकारी इमारती सगळ्याच ह्या 100% कशा आपल्याला या सौर प्लांट खाली आणता येईल या 2 प्रश्नावर आम्ही चांगल्या प्रकारे काम करून निश्चितपणानं 100% हे रोल मॉडेल आपल्याला या ठिकाणी करण्याचा निर्धार आम्ही या ठिकाणी केलेला. प्रसन्न, आपल्या इथे शेती हे शारपड होण्याचं प्रमाण जास्त होत आहे. यासाठी तुमचं योगदान आणि सरकारचं योगदान यामध्ये काय असणार आहे? सध्या आमच्या भागात रासायनिक खताचा पूर्वीपासून म्हणजे आत्ताच नाही, पूर्वीपासून जास्त वापर किंवा पाण्याचा जास्त वापर, त्यामुळे जमिनी क्षारपड झालेल्या आहेत. हे म्हणजे मान्यच करायला लागेल. त्यातल्या थोड्या प्रमाणात क्षारपडमुक्त झालेले आहेत, थोड्या प्रमाणात अजून राहिलेले आहेत. थोड्या लोकांच्याकडे म्हणजे जरी शासनाची सबसिडी असली तरी ते वरचे पैसे भरायला पण लोकांच्याकडे पैसे म्हणजे नाही आहेत. त्याच्यासाठी काय तर सुविधा करून त्याच्यासाठी कायमस्वरूपी आता आमच्यातला शेतकरी वर्ग जो सर्वसामान्य आहे, म्हणजे गरीब गरीब म्हटला तरी चालेल, शेतकरी वर्ग काय एक सोसायटी आहेत म्हणून शेतकरी टिकला, हे पण तुम्हाला म्हणजे मान्य करावं लागेल. कारण काय करताय, सोसायटी काढतोय,
सोसायटी काढून शेतीतनं पीक पिकवायचं आणि शेतीतलं पीक आल्याला जे उत्पन्न येते ते आणि सोसायटीत भरायचं आणि पुढच्या वर्षी सोसायटी काढायचं. म्हणजे हे रुटीन चाललेलं आहे, हे चक्र चाललेलं आहे. त्यामुळं लोकांना एक एक रुपयाचा विचार करायला आता सध्या म्हणजे लागत आहे. त्यामुळं जे छारपड जे जमिनी आहेत ते असंच पडीक राहिलेले आहेत आणि त्यातून काही उत्पन्न नाही आहे. आणि त्यात जे घालायला जे छारपड मुक्त करावं असं सगळं मनानं वाटतंय सगळ्यांना, पण त्यात जे खर्च लागणार आहे ते घालून मी ते मुक्त करून पिकवायचे एवढं धाडस मोठं शेतकऱ्यांचं आता होत नाही आहे. पण ते धाडस निर्माण करण्यासाठी कुठल्या तर बँकांचा किंवा कुठल्या तर कर्ज पुरवठा करून म्हणजे 0% व्याजानं, हे असं पण काय नाही की व्याज मग ते आणि व्याजानं दिलं तर त्यातच आणि घोरपडत ते चक्र चालूच राहील. 0% व्याजानं किंवा कायमस्वरूपी त्याला सबसिडी किंवा आणि काही योजना असतील तिथं काय लावता येतील त्या लावून ते छारपड सुधारणा करण्याचा आम्ही 100% प्रयत्न या केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाच्या मार्फत. एक आता आम्ही एक वाढपी बनणार आहे इथं सध्या, की बाबा आता पंगत तर बसल्या, पण तिथून आणून इथं जेवायला वाढताना जे आता तुम्हाला म्हणजे सर्वसाधारण तुम्हाला माहित आहे, या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत. प्रशांत दादा, मतदारांना शेवटी एक भावनिक आव्हान आमच्या चॅनल मार्फत कसं करावं? कसं आहे, आजपर्यंत मी समाजात वावरत असताना, लोकात वावरत असताना अं, कोणत्याही पदाची किंवा कशाचीही न अपेक्षा करता त्या माणसाचं काम व्हावं किंवा समाजाचं काम व्हावं किंवा लोकांची कामं व्हावं ह्या तळमळीनं मी धडपडत होतो. पण आज एक मला एक संधी आलेली आहे की बाबा, आणि तुम्हीच ती मला संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्या संधीचं तुमच्या ज्या अपेक्षा आहेत ह्या मला पण माहीत आहेत की बाबा आमचं काम व्हावं आणि हक्कानं त्या माणसाच्या दरवाजात आम्ही गेलो तर निराश होणार नाही. ह्यासाठी तुम्ही मला त्यातनं म्हणजे तुम्ही मला मला योग्य तो पर्याय तुम्हाला सापडलेला आहे. आणि नक्कीच त्या पर्यायाचं किंवा नक्कीच त्या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा मला साथ द्या, मी तुमचं आयुष्यभर ऋणी राहीन किंवा मी तुम्हाला आयुष्यभर साथ देईन. प्रशांत दादा आणि खोचर साहेब, तुम्हाला मनापासून आभार आणि तुमच्या येणाऱ्या इलेक्शनला आमच्या चॅनेलतर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, राजकारण फक्त ऐकायचं नाही, समजून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाईक करा.